मध्ये कोसळले होते, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं. आता तुम्हाला त्यांचा हात दाखवतो. हे बघा मित्रांनो, सलाईन चालू आहे त्यांना, परंतु कशाचीही तमा न बाळगता ते या ठिकाणी आपल्या समोर खंबीरपणे उभा आहेत. असे आमचे बंधू जिगरबाज भीमसैनिक पॅंथर सुधीरभाई साळवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने अतिशय ताकदीनं जो लॉंग मार्च निघलेला आहे, या लॉंग मार्च मध्ये आम्ही ज्या घोषणा देतोय, आपण घोषणा देऊया. माध्यमातून आम्ही ज्या घोषणा देत आहोत, एकदा आपण जोरदार घोषणा देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतीय संविधानाचा, अरे आरोपीला फाशी, अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. आपण ज्या ताकदीनं या लॉंग मार्चचा स्वागत, आपण औरंगाबाद येथील सर्व तमाम संविधान प्रेमी, आंबेडकर प्रेमी यांनी जे लॉंग मार्चचं स्वागत केलेलं आहे, या लॉंग मार्चचा जे आपण स्वागत अतिशय ताकदीने केलेलं आहे, तर मला वाटतंय आंबेडकर चळवळीचं मराठवाड्याचंच केंद्रबिंदू नव्हे, महाराष्ट्राचंच नव्हे, तर आंबेडकर चळवळीच्या भारताचं केंद्रबिंदू म्हणजे औरंगाबाद आहे. त्याचं प्रतीक म्हणजे या ठिकाणी आज मला वाटत आहे आपण लॉंग मार्च मध्ये ज्या पद्धतीने आमच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झालात, मला वाटत आहे आज तर खरं का भीम जयंती आहे काय की एवढी ताकद आपण आम्हाला या ठिकाणी प्रेरणा उत्साह आपण दिलेला आहे. या लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे ज्यांना जन्मतात त्यांच्या बापाकडून आंबेडकर चळवळीचं बाळकडू भेटलेलं आहे, आंबेडकर चळवळीतील युवा नेते, त्या ज्यांच्या बाप या मराठवाडा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीची मुलूक मैदानी तोप सन्माननीय माझे नेते शहीद लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचे चिरंजीव युवा नेते जे लॉंग मार्चचं नेतृत्व करतात, आशिष भैया विजय वाकोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण तमाम संविधान प्रेमी, आंबेडकर प्रेमी माता भगिनी, तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित झालात. आपण विचार मंचासमोर जेवढे काही आहात प्रत्येक जण नाव घेण्याच्या ताकदीचा आहे, पण या ठिकाणी जे बोलत आहेत, संयोजन सूत्रसंचालन करत आहेत सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार औरंगाबाद येथील, आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं या ठिकाणी भंतेजी लोक असतात, माता भगिनी असतात, तरुण तरुणी असतात, अतिशय गल्लोगल्ली जाऊन आम्ही लॉंग मार्चच्या माध्यमातून इथं या म्हणून सांगितलं आणि इथं सगळेजण उपस्थित राहिले. मी सर्व औरंगाबाद येथील संविधान प्रेमी, आंबेडकर प्रेमी उपस्थितांना विनंती करतो की आपण इथं उपस्थित आहोत हे आपल्या टाळ्यातून कळण्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आम्हाला लोक बरेच म्हणले की तुम्ही निघले मुठभर लोक. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी संघटनेचे पक्षाचे अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष फुटलेले आहेत, नेते अनेक आहेत. अरे तुमचा लॉंग मार्च सक्सेस होईल का नाही? आशिष भैया का एवढा मोठा नेता झाला का त्याच्या मागे लोक येतात का नाही? तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, संघर्षों के लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, संघर्षों के लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनके जमीर जिंदा होते हैं वो खुद ब खुद चले आते, खुद ब खुद चले आते. आपण या ठिकाणी आलात तुमच्या ताकदीनं तमाम महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारताला कळलेलं आहे की परभणीहून लॉंग मार्च निघलेला आहे. अरे लॉंग मार्च काढायला का आम्ही येडे आहेत का? पाय पाय जायला तर आम्ही मुंबईला आमच्या पायाला फोड आलेत, मयासारखा माणूस सलाईन लावून बसला, आम्हाला का कण सुटलाय का तिकडे पाय पाय निघायला मुंबईला? अरे आंबेडकरी समाजावर जो अन्याय होत आहे, परभणीमध्ये आमची वत्सला मानवते ताई माय बहीण तिची ड्युटी करून दवाखान्यातून निघली आणि गल्लीमध्ये कोमिंग ऑपरेशन चालू आहे म्हणून त्या माय माऊलीनं स्वतःचा मोबाईल काढला, शूटिंग केली. त्या जातीवादी पोलीसवाल्यानं तिला रिंगण करून पोलीस कर्मचाऱ्यानं, त्यातल्या त्यात पोलीसमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांनी 15 जणांनी रिंगण करून त्या माय माऊलीला बेरहमपणे मारलं. त्यानंतर आमची निकिता अनिल वाटोरे 1.25 महिन्याची ओली बाळातीन, तिला सुद्धा घरातून काढून अतिशय बेरहमीने पोलिसांनी मारलं. त्यातल्या त्यात पुरुष
पोलिसांनी मारलं, हे काय न्याय आहे का? अरे आपण या भारतामध्ये जगत आहोत, या भारतामध्ये आपली लोकशाही आहे. आपल्या बाबासाहेबांनं या भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि आता जे मुख्यमंत्री या पदावर बसलेला आहे, जे सरकार आहे, हे अतिशय जातीवादी सरकार आहे, अतिशय मनुवादी सरकार आहे. ज्यावेळेस परभणीमध्ये भारतीय संविधानाची विटंबना झाली त्यावेळेस आमच्या पोरांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले होते, जो मनुवाद जे संविधानाची विटंबना करणारा हरामखोर होता दत्ता सोपान पवार, याला आमच्या कांबळे नावाच्या ऑटोवाल्या पोरानं त्यांना त्याच्या मुंडक्यावर पाय दिलं आणि आमचा सुनील लहाने म्हणून पोरगा त्यानं स्टेटस ठेवलं होतं. मनुस्मृतीवर इतका मोठा लढा या भारतामध्ये चालू आहे आणि आपण सर्व संविधान प्रेमी आहोत म्हणून आपण आमच्या सोबत लॉंग मार्च मध्ये आलो आहोत. अरे तुम्ही लॉंग मार्च मध्ये औरंगाबाद येथील तमाम भीमसैनिक, आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी माता भगिनी अतिशय ताकदीने आमच्या सोबत आलात. इतक्या दिवसात आमच्याकडे कोणी बघायला तयार नव्हतं, त्याचा मुख्यमंत्री लक्ष देत नव्हता, मीडिया लक्ष देत नव्हता, पण आपण आल्यानं आज तुमच्या इथले मंत्री आमच्या मागे लागलेत की आम्ही काहीतरी बोलतो, कुठला तरी मलता मार्ग काढतो आणि तुमच्या मागण्या मान्य करतो. तुम्ही तमाम आंबेडकरवादी औरंगाबाद येथील भीमसैनिकांचे, माता भगिनींचे आभार मानतो की तुम्ही आमच्या सोबत आल्यानं एक आंबेडकरी समाजाची ताकद या ठिकाणी दिसलेली आहे. आणि आम्ही जोपर्यंत औरंगाबाद जिल्हा सोडत नाहीत, माय माऊल्यांना, सगळ्या भावांना माझी विनंती आहे, लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे युवा नेते आशिष भैया, विजय वाघोडे यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला यायचंय. मित्रांनो, 10 तारखेला घटना घडली परभणीमध्ये, 11 तारखेला जिल्हा बंद झाला, जिल्हा बंदचं आवाहन केलं आम्ही, जिल्हा बंद झाला. त्याच्यानंतर 13 तारखेला सोमनाथचा मृत्यू झाला. 15 तारखेला आम्ही धरणे आंदोलन लोकनेते विजय वाघोडे यांच्या नेतृत्वात काढलं आणि ते धरणे आंदोलन 34 दिवस कंप्लीट करून आज 11वा दिवस आहे, म्हणजे 50 दिवस झालं आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून निघलेलो आहेत. माझी बायको कटाळून गेली केव्हापासून येता म्हणून, आज माझी बायको माझ्या सोबत आहे. ती म्हणली लॉंग मार्च मध्ये मी पण येते, जेबेकर सगळं मी पण येते म्हणून. हे फक्त आंबेडकर नावाची ताकद आहे की जे आपल्याला घरावर तुळशीपत्र ठेवायला प्रेरणा देते. आणि तुम्ही जर या ठिकाणी सर्व औरंगाबाद येथील माता भगिनी भीमसैनिक आमच्या सोबत आलात तर निश्चितच औरंगाबाद जिल्हा जायच्या आधी या जातीवादी प्रशासनाचे डोळे उघडतात, जातीवादी मुख्यमंत्र्याचे डोळे उघडतात, तेव्हाच आपल्याला न्याय भेटेल. परभणी जिल्ह्यातच अन्याय व्हायला असा नाही, अख्खा मराठवाडा, महाराष्ट्र जिथं जिथं अन्याय होत आहे त्या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी युवा नेते आशिष भैया, विजय वाघोडे यांच्या नेतृत्वाचा लॉंग मार्च निघलेला आहे. मला बरेच ठिकाणी वाटलं आमची बरेच ठिकाणी कमी जास्त सोय झाली, खाण्याची कमी जास्त सोय झाली, संडास बाथरूमची कमी जास्त सोय झाली, झोपण्याची कमी जास्त सोय झाली, पण आम्ही एक भंतेजीच्या रूपाने ते सगळं स्वीकार करायलो. तुम्ही प्रेम दिलं तरी स्वीकार करा, तुम्ही काही म्हणले तरी स्वीकार करा, कारण आम्हाला तुमचा सहवास पाहिजे बाकी गोष्टीपेक्षा. अरे आम्ही रोज मटण खाणारे लोक आहेत, पण या आंदोलनामध्ये आज आमचा 50 दिवस आहे, 50वा, तरी आम्ही मटण न खाता चालायलो, कारण आम्ही भंतेजीच्या रोलमध्ये तुम्ही जे दिलं ते आम्ही खातो. नाही तर मी कधी सलाईन लावून पडू का? पण जे आम्हाला भेटलं नाही म्हणून आम्ही सलाईन लावून पडलेलो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आमचे युवा नेते आशिष भैया, विजय वाघोडे यांच्या मागे आपण अतिशय ताकदीने यावं, जेणेकरून या जातीवादी प्रशासनाची झोप उडेल आणि आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या लॉंग मार्च मध्ये अशी आपल्याला विनंती करतो. एकदा जोरदार नारा देऊया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद सुधीर भाऊ. खरंच